मुश्किल है, मुश्किल 5-7 मिनट करने के लिए नगर बंद होता है काय रोल 27 जूनला होऊ घातलेल्या 27 जून पासून सुरू होऊ घातलेल्या अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवर आज या प्रेस कॉन्फरन्सला उपस्थित असलेले विरोधी पक्षनेते अंबादासजी विधान परिषदेचे दानवे साहेब, आमचे नेते सन्माननीय बाळासाहेब थोरात, सन्माननीय राष्ट्रवादीचे नेते अनिल देशमुख साहेब, अबू आझमी साहेब, जितेंद्र आव्हाड साहेब, बंटी पाटील साहेब, आमचे विधान परिषदेतील गटनेते जयंत पाटील साहेब, शेकापचे नेते राजेश राठोड आणि उपस्थित पत्रकार मित्र हो, आज छत्रपती शाहू महाराजांची जयंती। सर्वप्रथम मी छत्रपती शाहू महाराजांना जे सामाजिक न्यायाचे जनक म्हणून आम्ही म्हणतो त्यांना आमच्या या जयंतीनिमित्त विनम्र अभिवादन। खरं तर चहा पाण्याचं निमंत्रण आम्हाला मिळालं, परंतु ज्या नेतृत्वानं किंवा ज्या पक्षाने आपल्या महायुतीच्या सरकारने या राज्याला संपूर्णतः खड्ड्यात घालण्याचं काम केलं आहे आणि अभद्र युती, त्याला अनैतिक संगत म्हणतो, अशी या राज्यामध्ये सर्वप्रथम सगळ्यांना पाहायला मिळते। खरं तर लोकसभेच्या निवडणुका आताच नुकत्याच झाल्या। या सरकारवरील राज्यातील असेल किंवा केंद्रातील ज्यांची फुगलेल्या छातीतील हवा काढण्याचं काम महाराष्ट्रातल्या जनतेने मतदारांनी केलंय, त्याबद्दल सर्व मतदारांचे आम्ही मनापासून आभार मानतो। आणि हे शेवटचं अधिवेशन, 14व्या विधानसभेचे शेवटचं अधिवेशन आहे। या जनाधार गमावलेलं हे सरकार आहे। फार मोठी वल्गना केल्यात 45 वगैरेच्या, आणि तीनही पक्षाची अवस्था सगळ्या महाराष्ट्राने पाहिली। ज्या छत्रपती शाहू महाराजांची आज जयंती आहे, ज्यांनी आयुष्यभर लोकशाहीचा पुरस्कार केला, त्याच कर्मभूमीमध्ये भारतीय जनता पक्षाने 2 वर्षापूर्वी हा लोकशाहीचा गळा आवळला आणि बेकायदेशीरपणे सत्ता स्थापन केली आहे महाराष्ट्राने पाहिलाय। म्हणूनच जनतेने या निवडणुकीत एक सनसनीत उत्तर या गद्दारांना दिलं आणि हेही सांगितलं की हुकुमशाही फार काळ टिकणार नाही आणि या देशामध्ये हुकुमशाह बनण्याचा कोणी प्रयत्न केला तर त्यांची जागा बाबासाहेबांच्या संविधानावर आणि लोकशाहीवर विश्वास ठेवणाऱ्यांनी सनसनीत उत्तर दिलं आहे असं आम्ही मानतो। कारण दडपशाहीनी कुठलाही देश चालवता येत नाही आणि दडपशाही करणाऱ्या पक्षाच्या पाठीमागे जनता कधीही उभं राहणार नाही, हा संदेश सुद्धा आत्ताच झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमध्ये महाराष्ट्रातील आणि देशातील जनतेने दिला आहे। हे सरकार विश्वासघातकी सरकार आहे। मुद्दाम हा शब्द यासाठी वापरला पाहिजे की देशाच्या पंतप्रधानांनी मोदी सरकारने उत्पादन खर्चाच्या 1.5 पट हमीभाव देण्याची वल्गना केली।
खरं तर हा एक मोठा जुमलेशाहीचा किंवा ही जुमलेबाजीच आहे असं म्हणायला हरकत नाही. कारण सरकारने कुठल्याही शेती मालाला दीडपट हमीभाव दिलेलाच नाही. 2013 मध्ये सोयाबीनला जे दर मिळत होते ते दर जर शेतकऱ्याला 2024 मध्ये मिळत असतील 4,600 रुपये, तर शेतकऱ्यांना फसवण्याचं काम या महापापी महायुतीने केलं असं म्हणायला हरकत नाही. या सरकारने शेतकऱ्यांची तर ही मागणी होतीच की स्वामीनाथन आयोगाच्या शिफारशीप्रमाणे सीटोवर आधारित हमीभाव द्यावा, पण यांनी नुकतेच महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री निवडणुकीत मोठी हार पत्करल्यानंतर महाराष्ट्रामध्ये काही पंतप्रधानांना सांगतील आणि या हमीभावात सुधारणा होईल अशी आमची अपेक्षा होती. पण या दोघांनी मात्र मुख्यमंत्री आणि 2 उपमुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांचा विश्वासघात केला आहे हे यामध्ये दिसते आहे. एकनाथराव शिंदेजी मुख्यमंत्री कृषी मूल्य आणि किंमत आयोगाच्या बैठकीत गेले होते कृषी मूल्याच्या. त्यावेळेस आम्हाला असं वाटत होतं की सोयाबीन आणि कापसाचा मुद्दा ते उपस्थित केले तिथे, आणि सोयाबीनला 5,100 रुपये हमीभाव द्यावा अशी मागणी सुद्धा मुख्यमंत्र्यांनी केली. पण मिळालं काय? बघा, एमएसपी मध्ये जी वाढ झाली ती 7-8% जवळपास वाढ झाली. कापूस 7% वाढला, 7%. तूर 8% हमीभाव वाढ झाली. ज्वारीमध्ये 6% वाढ झाली आणि मक्यामध्ये 6.5% वाढ झाली. या उलट बियाणावर 35 ते 38% वाढ झाली. खतावर जीएसटीमुळे साधारणतः 35% वाढ झाली आणि शेती अवजारावर जीएसटीमुळे प्रचंड वाढ झाली. मजुरांची मध्ये वाढ झाली. खरं तर हे नतभ्रष्ट सरकार शेतकऱ्यांच्या खतावर जीएसटी लावतो, बियाणावर जीएसटी लावतो, ट्रॅक्टर आणि शेती उपयोगी अवजारावर जीएसटी लावतो 18%, आणि दुसरीकडे मात्र हेलिकॉप्टर खरेदी करत असताना 5% जीएसटी, डायमंड खरेदी करत असताना 3% जीएसटी, गोल्ड सोनं खरेदी करत असताना 2% जीएसटी. म्हणजेच हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीमध्ये खंजीर खुपसणारं आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारं हे सरकार आहे. हे यामध्ये हे आता स्पष्ट झालेलं आहे. जीएसटी कुठे लावावा, तर या कमिशनखोर आणि टक्केवारी सरकारला याचं भान सुद्धा राहिलं नाही. म्हणजे अंत्यविधीच्या सामानावर, प्रत्येक सामानावर 18% जीएसटी यांनी लावला. अंत्यविधीचं सामान जर महाग करत असेल तर मरणही महाग केलंय का स्वस्त केलंय, हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होतो आहे. आम्ही गेल्या 10 वर्षात आपण पाहतो या कोणत्याही संदर्भात घेतलेले जे निर्णय आहेत तुम्ही काढून पहा, हे सर्व निर्णय शेतकरी विरोधी आहेत. गमतीचा भाग असा की डीएपीचा दर 460 रुपयावरून आता 1630 रुपयापर्यंत घेऊन गेले. हे 10 वर्षात झालेलं आहे. आणि 50 किलोची युरियाची बॅग होती, त्यामध्ये वाढ मात्र 150 रुपयांनी केली. मात्र पिशवीवर मध्ये त्या पिशवीतील खताची वजन आहे ते 10 किलोनी कमी केलं. 40 किलोची बॅग केली. 50 किलोची युरियाची बॅग 40 किलो केली, जीआर काढून केली. आणि ते म्हणतात की आम्ही युरियामध्ये फार वाढ केली नाही, पण हे 10 किलो युरिया कमी झाला. हा युरिया कोण खातो आहे आणि हा युरियाचे पैसे कोणाच्या घशात जात आहेत आणि शेतकऱ्याची लूट कोण करतो आहे, हाही निर्णय आपल्या सगळ्यांना बघायला मिळतो. महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या मागे त्यांनी उद्ध्वस्त व्हावं, आत्महत्या कराव्यात, हा
चंगच या सरकारने बांधलाय। एकीकडे गुजरातच्या पांढऱ्या कांद्याला तुम्ही निर्यातीची परवानगी देताय आणि दुसरीकडे मात्र याच कांदा पिकवणाऱ्या महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना मात्र निर्यातीची संधी किंवा निर्यातीची परवानगी नाकारली जाते। म्हणजेच महाराष्ट्रातील शेतकरी विरोधक केंद्रातील सरकार आहे आणि त्याचे वाटेकरी राज्यातील महायुती सरकार आहे, हे या ठिकाणी सांगितलं पाहिजे। बांगलादेशने 4 वर्षापासून जे आयात शुल्कात वाढ केली प्रति किलो 66 रुपये, ती पाहिल्यानंतर शुल्काची आकारणी जी केली गेली, जर हे तुमच्या शेतकऱ्यांचं सरकार म्हणत असतील तर मला वाटतं की शेतकऱ्यांचे खऱ्या मारेकरी हे महायुतीचं सरकार आहे असं म्हणायला हरकत नाही। खरीप हंगामाच्या तोंडावर असताना खानदेशामध्ये 30% कापसाचा बियाणाचा पुरवठा झाला नाही। सगळीकडे शेतकरी लाईनीत उभे होते, बियाणं मिळत नाही म्हणून, आणि खताचा नैसर्गिक तुटवडा करून काळा बाजारामध्ये खत विकलं जात आहे, हे महाराष्ट्राला लपून राहिलं नाही। त्यांच्याकडूनही सुद्धा हप्ते बांधले गेलेत की तुम्ही चढ्या भावाने द्या खत, पण आमचा हप्ता मात्र आम्हाला पोहोचला पाहिजे, अशी भूमिका या सरकारची आहे। म्हणूनच या बियाणाचा काळा बाजार आपण पाहिलाय आणि ही सगळी लूट जी आपण ज्याला दिवसा उजेडी लूट म्हणतो आपण, ती लूट या राज्यात सुरू आहे। खरं माझ्याकडे या सरकारच्या शेतकरी विरोधी निर्णयाची मोठी यादी आहे, ती आम्ही तुमच्याकडे देणार आहोत। या सरकारचा चेहरा, शेतकरी विरोधी चेहरा आम्ही विधिमंडळामध्ये सुद्धा नक्की मांडू। यांचे कांद्याच्या संदर्भातला मी उल्लेख केला तर हे 19 ऑगस्ट 23 पासून जे आपण यांनी जे काही निर्णय घेतले, 19 ऑगस्ट असेल, 28 सप्टेंबर 23, 7 डिसेंबर 2023, 22 मार्च 2024, हे सगळे जे निर्णय आहेत, हे सर्व निर्णय कांदा उत्पादक आणि शेतकऱ्याला उद्ध्वस्त करणारे आहेत, हा आमचा आरोप आहे। खरं डबल इंजिन झालं होतं, आता ट्रिपल इंजिन झालं, चालत नाही म्हणून आता चौथ्याला मागच्या करिअरला धरायला लावलं, हे सगळं आता पाहिलंय, तो लोंबकडतोय, हे आमच्या मागे चित्र आहे। ही अवस्था, हे चित्र पाहिलं ही अवस्था या सरकारची आहे। म्हणजे माझा मुख्यमंत्री आणि दोनही उपमुख्यमंत्र्यांना सवाल आहे की आपल्या राज्यातील शेतकऱ्यासाठी तुम्ही केंद्र सरकारकडे किंवा त्या निर्णयाविरुद्ध का आवाज उचलला नाही, याचं उत्तर महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना या सरकारने दिलं पाहिजे। उलट उपमुख्यमंत्री महोदय ट्विट करून केंद्र सरकारचे आभार मानत आहेत। कशासाठी आभार? काय दिलं म्हणून आभार? आम्ही या अधिवेशनामध्ये राज्य सरकारकडे आग्रह धरणार आहोत, पण तुमच्याकडे काही मागणी या ठिकाणी आम्हाला सांगितली पाहिजे की भात आहे, गहू आहे, साखर आहे, अशा अवस्था काय आहे शेतीमालाची, आणि शेतकऱ्यांची दैनावस्था होण्याला पीक विम्याचे पैसे मिळत नाहीत। पीक विमा कंपन्यांनी रगड पैसे कमवलेत, त्यांचा मोठा त्याच्यामध्ये वाटा आहे। एकूणच पाहिलं आपण की शेतकऱ्यांचे केंद्राकडून एसडीआर एनडीआरएफच्या निकषामध्ये बसणारे असताना सुद्धा प्रस्ताव पाठवण्यास उशीर झाला म्हणून केंद्राकडून पैसे मिळाले नाहीत, आणि आज शेतकऱ्यांना या सरकारकडून कुठलीही मदत नाही। या राज्यामध्ये चारा छावण्याचा टंचाई एवढी मोठी होती, मराठवाड्यामध्ये काही भागात, विदर्भातील काही जिल्ह्यात होती, पश्चिम महाराष्ट्रातल्या जिल्ह्यात होती, एकही चारा छावणी हे सरकार काढू शकलं नाही। आणि यामुळे या सरकारची मानसिकता ही शेतकऱ्यांना उद्ध्वस्त करणारी आहे, हे आता स्पष्ट होते। सध्याच्या स्थितीमध्ये आपण कुणालाही या शेतकऱ्याला मदत या सरकारकडून मिळालेली नाही। म्हणूनच आम्ही या सरकारच्या एकूण कारभारावर जर राज्यातील जनतेने ठरवलं की घालवायचं आहे, तर अशा सरकारकडे चहा पाण्याला जाण्याला काही औचित्य नाही। शक्तीपीठ महामार्गाच्या संदर्भात आम्ही मागणी केली की सरकारला आम्ही इशारा देतो की पर्यावरण आणि शेतजमिनीचा होणारा जो विध्वंस आहे, हे शक्तीपीठ महामार्ग जे सरकारने केलेला आहे तो तातडीने रद्द करावा, आणि हे पैसे
त्या मार्गावर असणाऱ्या जे काही श्रद्धास्थानं आहेत, जे काही मंदिर आहेत, त्या ठिकाणी त्यांना त्या मंदिरांच्या, त्या श्रद्धास्थानाच्या, देवळांच्या जीर्णोद्धारासाठी हा पैसा द्यावा अशी आमची मागणी आहे. खरं तर कधी नव्हे एवढं हे त्रिकुटांचं सरकार इतका भयावह लुटारू सरकार आहे. भ्रष्टाचाराच्या सर्व सीमा या सरकारने पार केल्या आहेत. कमिशनखोरी 30% पुढे गेलेली आहे. टेंडरबाज आणि कमिशनखोर सरकार म्हणून सरकारातील प्रत्येकाची ओळख या राज्यामध्ये निर्माण झाली आहे. बिना कमिशननं सगळ्या मंत्र्यांनी राज्याच्या प्रमुखापासून दलालांची फौज उभी केली आहे. प्रत्येक माळ्यावर दलालांना स्वतंत्र कक्ष दिले गेलेत आणि तोडपाणी त्या कक्षामध्ये, त्या रूममध्ये ही सर्रास सुरू आहे. त्यामध्ये स्मार्ट मीटर पासून जो मीटर ज्या आमच्याकडे अधिकृत बिल आहे 2900 रुपयात मिळतो, इन्स्टॉल करायसाठी फक्त 350 रुपये लागतात. त्या मीटरवर 12,500 रुपये स्मार्ट मीटरवर त्यांनी खरेदी करायचा निर्णय घेतला आणि अदानीला यांनी काम दिलं. म्हणजे गरीबाच्या खिशातून पैसे काढण्याचं पाप महायुती सरकार राजरोसपणे करताय हे यामध्ये दिसतंय. म्हणजे मर्जीतील ठेकेदारांचे खिशे भरण्यासाठी 10,000 कोटीचा रुग्णवाहिकेचा टेंडर काढला, ज्याची किंमत 3,000 कोटीच्या पलीकडे असू शकत नाही. हा मुद्दा आम्ही घेऊच, पण किती लूट असावी. स्मार्ट मीटर या 10,000 कोटीच्या रुग्णवाहिका खरेदीचा टेंडर, हे टेंडर सुमित स्पेनमधील SSG आणि BVG कंपनीला देण्यात आलं आहे. आणि आचारसंहिता लागू होण्याच्या काही तास आधी हे टेंडर या वर्क ऑर्डर सुद्धा देऊन टाकली आहे. असे किती विषय आहेत. लाखो कोटींच्या निविदा काढल्या. त्यामध्ये मुंबई महानगरपालिकाला ओरबडण्याचं काम झालंय. ठेवी 12,000 कोटींनी कमी झाल्यात. ती लुटण्याचं काम मोठ्या प्रमाणात सुरू आहे. पिंपरी चिंचवड महापालिकेतील TDR आपण वाटपात झालेला नियमबाह्य जो काही काम आहे त्याच्यावर आम्ही प्रकाश टाकला होता. नामुष्की झाली मुख्यमंत्र्यांची. त्यांनी तो देवळाली TDR घोटाळ्याचा निर्णय, नियमच बदलवण्याची पाळी त्यांच्यावर आली आणि त्याची किंमत कमी करावी लागली. हे आमचं यश आम्ही समजतो. आदिवासी आश्रमशाळातील विद्यार्थ्यांना 24-25 मध्ये शैक्षणिक वर्षासाठी वया, लेखन साहित्य, प्रयोगशाळा, साहित्य खरेदी यामध्ये जे काही खर्च केला गेलाय, 300 रुपयाचा ड्रेस मागील वर्षीपर्यंत पुरवठा होत होता. 360 रुपये, 370 रुपये. यावर्षी एका कंपनीला काम देऊन 1170 रुपयामध्ये तो ड्रेस पुरवठा करण्याचं काम झालं. म्हणजे लुटारूची हद झाली, लुटण्याची हद झाली. एखाद्या दुसऱ्याच्या शेतात जो बैल घुसतो त्याला, किंवा लुटारू तो म्हणजे दुसऱ्याच्या शेतामध्ये हिरवं चारा खाण्याची सवय असलेल्या बैलाला घंटा बांधली की त्या घंट्याचा आवाज येतो, त्याला त्या गळ्यात घंटा बांधला जातो. त्यामुळे त्याला वाटतं की आता माझ्या घंट्याचाच आवाज आहे, माझ्याकडे कोणी बघणारे नाहीत, म्हणून तो राजरोसपणे अधिक खायला लागतो. असे बैल या राज्यामध्ये घंटा बांधलेले अधिकृत मंत्र्यांच्या रूपाने लुटण्यासाठी तयार झाले. 1100 रुपयाला ड्रेस, 1150 रुपयाला, 350 रुपयाचा ड्रेस हा राजकारण दिला. किती लूट असावी. आणि लाज शरम अजिबात काही ठेवली नाही. जितकं ओरबडून खाता येईल राज्य तेवढं ओरबडून खा. आणि एकमेव आमचा धंदा, चंदा आलो धंदा दो, हाच काम राज्यामध्ये राजरोसपणे सुरू आहे. म्हणून त्याची मालिका ही भ्रष्टाचाराची प्रचंड मोठ्या प्रमाणात आहे. एसटी महामंडळाच्या बसेस खरेदीचा निधी आहे. अहो किती दिवस फाईल राहावी 2200 बस खरेदी करायसाठी. साधारणतः ही फाईल मुख्यमंत्र्यांच्याकडे फाईल सही होण्यासाठी जाऊन
कारण सगळ्या गाड्या भंगार झाल्या आहेत. सरकार भंगार आणि एसटी महामंडळाच्या गाड्याही भंगार. 2200 गाड्या खरेदी करण्यासाठी कमिशन मिळत नाही म्हणून सीएमओ ऑफिस सही करत नाही. केवढं दुर्दैव आहे. आणि पोरांना प्रवाशांना त्या भंगार गाड्यातून प्रवास करावा लागतो. इतपत खाण्याची मर्यादा या सर्व महायुतीच्या लोकांनी सुरू केली आहे. काय भाषणं असे होतात, घोषणा, न खाऊंगा न खाने दूंगा, जो खाता है उसको साथ में लिए बगैर नहीं छोडूंगा. हा नवीन नारा आता महाराष्ट्रात सुरू झालेला आहे. सगळ्या एजन्सीचा वापर करून सीबीआय, ईडी, इन्कम टॅक्स दबाव आणून सगळ्या बदनाम करून किंवा ज्यांच्यावर आरोप करून त्यांना आपल्या पक्षामध्ये त्या सगळ्यांना घेण्याचं काम भ्रष्टाचाऱ्यांना हे राजरोसपणे सुरू आहे. म्हणून आम्ही खरं तर या अनेक मुद्द्यांची मालिका आहे. सर्व मुद्दे इथे सांगता येत नाही, पण मी एवढंच सांगेल की हे सगळे मुद्दे येणाऱ्या विधानसभेमध्ये आम्ही मांडू आणि या सरकारला नक्कीच आम्ही जाब विचारू. एक शेवटचे 2 विषय आहेत की दुष्काळी मदत. मी सांगितलं मागील वर्षी राज्यातल्या शेतकऱ्यावर प्रचंड दुष्काळाचं संकट होतं. अगोदरच दुष्काळ घोषित करण्यास सरकारने गोंधळ घातला आणि आम्ही आवाज उठवल्यानंतर दुष्काळाचं सदृश्य परिस्थिती जाहीर केली. परंतु एनडीआरएफच्या निकषाप्रमाणे केंद्र सरकारकडून जे मदत मिळायला हवी होती, आजही दुष्काळी भागात केंद्र सरकारने कुठलीही मदत दिली नाही. अवकाळीची मदतही मिळाली नाही. जसं काही जणू शेतकऱ्यांशी काही देणं गेलं नाही. म्हणून समृद्धीतून पुणे रिंगरोडमधून आणि हॅममधून जवळपास 1,00,000 कोटीचे टेंडर 10% कमिशन घेऊन मंत्र्यांचे 10%, खालचे पुन्हा 15-20% वेगळे असे मंत्र्यांचे 10, 3% तीनही प्रमुखांचे 10% आणि हे टेंडर 30% ते 35% अभाव दिलं. आणि यातून या नालायक सरकारने 40% कमिशन खाला. 1,00,000तील 40% कमिशन 1,00,000 कोटीतून म्हणजे 40,000 कोटी. म्हणून लोकसभेमध्ये 50 कोटी रुपये एका लोकसभा क्षेत्रामध्ये खर्च करण्याचं धाडस केलं. पण जनतेने पैशाला न जुमानता या भ्रष्ट आणि नतभ्रष्ट सरकारच्या त्यांना त्यांची जागा दाखवण्याचं काम केलं. ही परिस्थिती आहे आणि यामध्ये अशा अनेक विषयाला आपल्या पुढे सांगता येईल. मी सांगितलं की यांना हे सगळे करायला पैसे आहेत आणि विदर्भातील मराठवाड्यांच्या विकासासाठी असलेला आम्ही प्रत्येक अधिवेशनात मांडतोय नळगंगा वेणगंगाच्या नदी जोडणीचं काम, मराठवाडा पॅकेजचं काम घोषणा केली. 6 महिने आता मला वाटतं 10 महिने झालेत. 45,000 कोटीची घोषणा झाली मराठवाडा पॅकेजची. कुटी कवडी सुद्धा त्यांना दिलेलं नाही. कुटी कवडी 1 रुपया सुद्धा नाही. म्हणजेच हे पॅकेज मराठवाड्यातील जनतेची फसवणूक करणारं होतं. हे आमचं स्पष्ट मत आहे. मराठवाडा पॉवर ग्रीड असेल आणि किंवा इतर नदीजोड प्रकल्प असतील. शेवटचा आहे कायदा सुव्यवस्था. काय दिनवडे निघालेत या गृह खात्याचे. आम्ही गेल्या अनेक वर्षात 25 वर्ष झालेत आम्ही सभागृहात काम करतो. बरोबर आम्हाला 26 वर्ष झालेत आम्ही पाहतो. परंतु एवढी कायदा सुव्यवस्था बोजवारा उडालेलं सरकार कधी पाहिलं नाही. गृह खातं पाहिलं नाही, ना गृहमंत्री आम्ही पाहिला. ही जी स्थिती राज्यात आणून ठेवली, दिवसा ढवळ्या खून, सर्रास ड्रग्सचा वापर, तरुणींचा भर दिवसा रस्त्यात खून आणि हे सगळे बलात्कार, दरोडे काय चाललंय राज्यात? कुठे आहे गृह खातं? कुठे आहे सरकार? दलितावर अत्याचार, आदिवासीवर अत्याचार,
महिलावरील अत्याचार, हे सर्व जे सांगताय या राज्यातील कायदा सुव्यवस्था ही संपूर्णतः या राज्यातील उद्ध्वस्त झाली, संपलेली आहे, हेच आता या ठिकाणी सांगितलं पाहिजे. त्यामध्ये अनेक विषय आहेत, पण आम्ही पुढे मांडू. मनुस्मृतीच्या संदर्भात आपल्याला सगळ्यांना माहीत आहे शैक्षणिक धोरण, पण एक शेवटचं एवढंच की आम्ही एवढंच सांगतो की राज्य आता मागच्या 2-3-2.5 वर्षात आणि त्यापूर्वीचे 5 वर्ष मराठा ओबीसी आंदोलन, धनगर हे आंदोलन, आपसात भांडून, झगडे लावून, झुंजवून हे राज्य उद्ध्वस्त करण्याचं आणि खोटी आश्वासन देऊन काम केलं आहे. म्हणूनच या राज्यातील शेतकरी, युवक, महिला, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग सर्व उपेक्षित आहेत. वंचित, विद्यार्थी, उद्योजक, पेपरफुटी, नीट हे सगळे विषय, अवकाळी अतिवृष्टीची मदत, दावोसमध्ये 3 लाख कोटी रुपयाची काही ते करार, हे बोगस, 1 रुपया आलेला नाही. राज्यातील उद्योग बाहेर पळून नेलेत, राज्यातील बेरोजगारांना वाऱ्यावर सोडलं, राज्याला कर्जबाजारी केलं, गुंडांना पोचण्याचं काम सर्रास सुरू आहे. मंत्रीच गुंडांना पोचतायत. पुण्यामध्ये आपण पाहिलंय, मंत्र्यांचे गुंडांचे टोळ्या निर्माण केलेत मंत्र्यांनी. ड्रग्सचा विळखा पूर्ण महाराष्ट्राला घातलाय. गुजरात कनेक्शन त्या ड्रग्स आहे. आणि हे आरक्षणावरून जाती भांडणं लावणं, हे सर्व जे आपण पाहिल्यानंतर या सरकारचा नकारात्मक दृष्टिकोन आणि या जनतेला वाऱ्यावर सोडून उद्ध्वस्त करण्याचं महाराष्ट्राला केलेलं पाप, यामुळेच या नतरष्ट आणि भ्रष्टाचाराने अखंड बुडालेल्या सरकारच्या चहा पाण्याला, जे सरकार शेतकरी विरोधी आहे, जे सरकार विद्यार्थी विरोधी आहे, जे सरकार बेरोजगार विरोधी आहे, ज्या सरकारने महाराष्ट्र लुटून खाला आहे आणि महाराष्ट्राच्या अस्मितेला कलंक होऊन हे सरकार आहे, अशा सरकारच्या चहा पाण्याला न जाण्याचा निर्णय आम्ही घेतलाय. त्यावर बहिष्कार टाकण्याचा आम्ही निर्णय घेतलाय. म्हणून आपण आपल्यापुढे हे सर्व मुद्दे मी मांडलेले आहेत. आता यानंतर खरं तर भविष्यामध्ये महाराष्ट्रात सुद्धा म्हणजे सीए आणि एनआरसी हे महाराष्ट्रामध्ये आणण्याचा प्रयत्न सरकारने सुरू केलाय. पण आम्ही सरकारला सांगतोय की तुम्ही महाराष्ट्रात सीए आणि एनआरसी आम्ही लागू देणार नाही. तुमचे मनसुबे आम्ही धुळीस मिळवल्याशिवाय राहणार नाही. कोणत्या हालतीत या पुरोगामी महाराष्ट्राला असा कलंक आम्ही लागू देणार नाही, हा विश्वास आम्ही देतो आहोत. या सर्व विषयाच्या संदर्भात आणि यातील अनेक विषय घेऊन आम्ही विधानसभेमध्ये मांडू. पण या सरकारच्या एकूण भ्रष्ट याला समजून आम्ही चहा पाण्यावर बहिष्कार टाकलाय. यानंतर आमचे दानवे साहेब आपली भूमिका या ठिकाणी मांडणार आहे. विरोधी पक्षाने सरकारच्या चहा पानावर बहिष्कार टाकलेला आहे. सर्व राजकीय विषय, सामाजिक विषय, राज्याचे विषय मांडत असताना राज्याचे मुख्यमंत्री, राज्याचे दोन्ही उपमुख्यमंत्री कशा पद्धतीनं बेजबाबदारपणे वागत आहे हे सुद्धा समोर येत आहे. काल राज्यातील सर्व बँकांची बैठक झाली. त्याच्यामध्ये मुख्यमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या कर्ज पुरवठ्याविषयी वक्तव्य केलं, परंतु आजही राज्यामध्ये नॅशनलाइज बँकांनी 25% वर कर्ज दिलेलं नाही. उपमुख्यमंत्र्यांनी असं सांगितलं की सिबिल सक्तीचं करणाऱ्या अधिकाऱ्यावर कारवाई करू, परंतु सगळ्या बँका सिबिल सक्तीचं करतायत, एकाही अधिकाऱ्यावर राज्यात कारवाई नाही. दुसरीकडे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार जीएसटी सारख्या महत्वाच्या काउन्सिलच्या बैठकीला गैरहजर राहतात. आपल्या राज्याच्या दृष्टीनं ही बैठक महत्वाची असते. राज्याचे अर्थमंत्री काही राज्याशी संबंधित विषय, जसं आता वडेट्टीवार साहेबांनी सांगितलं की हेलिकॉप्टर खरेदीला 5%, तर शेतकऱ्यांच्या वेगवेगळे जे अवजारं लागतात, आयुध लागतात, वस्तू लागतात, याच्यावर 18% जीएसटी कर आहे. आणि म्हणून राज्याचे हे जे स्वतः म्हणतात 3 चाकी ज्यांचं जे काय आहे त्रिमूर्तीचं, हे तिन्ही बेजबाबदारपणे काम करतात, अशा प्रकारची स्थिती. पुण्याची घटना घडली होती जी ऍक्सिडेंटची, याच्यामध्ये सुरुवातीला कशा पद्धतीनं गुन्हे दाखल झाले होते, नंतर कशा पद्धतीनं झालं आपल्याला चांगल्या पद्धतीनं माहिती आहे. नीटच्या परीक्षामध्ये राज्यातले काही लोकांना अटक केली जातात.
या सगळ्या राज्यामध्ये सुद्धा होणाऱ्या ज्या स्पर्धा परीक्षा वेगवेगळ्या तलाट्याच्या असेल, पोलिसांच्या असेल, याच्यामध्ये सुद्धा मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होतोय. आणि म्हणून या सगळ्या विषयाकडे सुद्धा सरकार लक्ष देत नाही. वेगवेगळ्या ठिकाणी वेगवेगळ्या औद्योगिक क्षेत्रामध्ये, विशेषतः डोंबिवलीमध्ये मागच्या काळामध्ये 2दा स्फोट झाले, कित्येक लोकांचा जीव गेला, परंतु सरकार याच्यामध्ये बेजबाबदारपणे वाटतं. कोस्टल रोड जो झाला याला गळती सुरू झाली 4 महिन्यात. अटल सेतू झाला त्याला भेगा पडलेल्या आहे. आणि म्हणून अशा पद्धतीने राज्यातलं सरकार युवकांच्या विरोधात आहे. आज या राज्यातल्या युवकांमध्ये प्रचंड असंतोष आहे. मग वीज विभागाची भरती असेल, पोलीस विभागाची भरती असेल, महसूल विभागाची भरती असेल, या सगळ्यामध्ये मोठ्या प्रमाणावर गैरप्रकार होतो. राज्य सरकार डोळे झाकून हे सगळं बघतंय. आणि म्हणून हे अधिवेशन जसं सरकारचं जसं हाय हाय म्हणतो तसं महायुती सरकारला बाय बाय करणारं अधिवेशन ठरणार आहे. त्या दृष्टीनं आम्ही सगळे विरोधी पक्ष अतिशय ताकदीनं या सरकारचं पूर्ण वाभाडे या अधिवेशनात बाहेर काढू आणि अशा पद्धतीनं बेजबाबदारपणे वागणारं सरकार राज्याला अधोगती करणार. आता उद्योगधंदे बाहेर नेण्याचं सांगितलं. मागच्या काळातले मोठे मोठे उद्योगधंदे, आता एक जेल कंपनी जी महाराष्ट्रात येणार होती ती मध्य प्रदेशमध्ये गेलेली आहे. म्हणून अशा पद्धतीने हे सरकार महाराष्ट्राला अधोगतीला नेत असेल तर या सरकारच्या चहापानाला आम्ही कोणीही जाणार नाही. आम्ही त्याच्यावर बहिष्कार घालतो आणि या सरकारला निश्चित या अधिवेशनामध्ये आम्ही जबाब विचारल्याशिवाय राहणार नाही. मराठी होने दो, लास्ट हिंदी लास्ट. राज्यामध्ये दूध उत्पादनाचे शेतकरी आहे आणि मोठे व्यावसायिक आहे, त्यांचं सध्या 27 लिटर विकत घेतलं जात आहे. ते अमोल आणि त्यांच्यामध्ये जे खरेदी करण्याचे पथसंस्था आहे त्या मिलीभगत करत आहे आणि दूध उत्पादन शेतकऱ्यांसाठी भावाबाबत कुठल्या प्रकारचं नियंत्रण नाही. खूप मोठ्या प्रमाणात शेतकऱ्यांची लूट सुरू झाली आहे. नाही, सरकारने निर्णय घेतला 5 रुपये लिटर अनुदान, पण ते अद्याप मिळालेलं नाही. 5 रुपयाचं अनुदान मिळालं. आता दूध उत्पादक सगळ्यांची मागणी होती, उत्पादकांची, उत्पादन करणाऱ्यांची, की साधारण 35 रुपये तरी ते दर मिळाला पाहिजेत, 38 रुपयापर्यंत मिळावा. पण त्या संदर्भात सरकारची उदासीनता आहे आणि जे काही गोडबंगाल चाललेला आहे त्यामुळं हा भार, उद्या सगळ्या गोष्टी वाढल्यात, म्हणजे खाद्यान्नाचे दर वाढलेत आणि तुम्ही यातून जे काही आता एक मोठी जी नावं एक समोर येत आहेत की ज्यामध्ये मिलीभगताची, हे हा विषय आम्ही मांडू. पण खरं तर सरकार किती खोटं आश्वासन देऊन शेतकऱ्यांना फसवतं, किती खोटं बोलतं धांदात, इतके फार भिनदाडा घोषणा केल्या आणि ह्याची जे उदासीनता दिसते आहे दूध उत्पादक शेतकऱ्याप्रती, हे नक्की या सरकारला भोगावं लागेल, त्याचं प्रायश्चित्त भोगावं लागेल असं मला वाटतं. अनेक राज्यांनी कायदे केले, नीटनंतर त्या कायद्याची गरज जास्त निकड आहे त्याची. महाराष्ट्र सरकारने 3 वर्षापूर्वी आश्वासन दिलं होतं हा कायदा अजून तो कायदा आलेला नाही. आधी विरोधात पेपरफुटीचा कायदा, कारण उत्तर प्रदेशने काल त्याच्या संदर्भात अध्यादेश जारी केले ना, आम्ही त्यावर याच अधिवेशनात तो कायदा करावा अशी आमची मागणी राहणार आहे. आम्ही तशा पद्धतीनं आम्ही लक्षवेधी पण घातलेली आहे आणि सरकारला पत्र पण दिलं आहे. तुम्ही हे आणा म्हणून आम्ही त्यांना कळवलेलं आहे. लेखी स्वरूपामध्ये शासनाला आम्ही मागितलं. फेब्रुवारीच्या अधिवेशनामध्ये स्पेशल 10% मराठा कोट्यासाठी जे लेजिस्लेशन झालं आतापर्यंत त्याच्यावर इम्प्लिमेंटेशन नाही. तर बेसिकली या संदर्भात अपोजिशनचा काय रोल असणार आहे? एक तर बाजूला कोर्टाबाजी चालू आहे, दुसऱ्या बाजूला हे प्रोटेस्ट चालू आहे, ओबीसीकडनं आणखीन एक नवीन आता मागणी येते, तर अपोजिशनचा यावर स्टँड काय असणार आहे? बघा, एससीबीसीचा 10% आरक्षण मराठा समाजांना दिला होता, पण त्याला काही विरोध आत्ताच्या अलीकडे सुरू झालेला आहे. त्यातील अनेक तरुण आम्हाला मिळतात, त्यातून म्हणतात की त्याचा फायदा आम्हाला होतोय. पण सरकारने यावर तोडगा काढण्याची गरज आहे. काय निर्णय घ्यायचा, अधुरा निर्णय घ्यायचा, सोडून द्यायचा, परत नव्यानं निर्णय घ्यायचा, नव्यानं आश्वासन द्यायचं, नव्यानं पुन्हा करार करून द्यायचा, नव्यानं लिखित रूपात द्यायचा, जे होऊ शकत नाही, जे संविधानामध्ये बसत नाही, कायद्याच्या चौकटीत बसत नाही, अशा प्रकारची टाइमपास म्हणून आपण त्यांना लेखीमध्ये काहीतरी करार करतो किंवा त्यांना लिहून देतो आणि ते पाळलं जात नाही. यामुळेच 2 समाजामध्ये एक संघर्षाची स्थिती जी निर्माण झाली ती या सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे, चुकीच्या वागण्यामुळे, चुकीच्या निर्णयामुळे हे सगळं आता होते आहे.
कधी नव्हे. हा दोन समाज एकत्र नांदणारा समाज, मराठा असेल, ओबीसी असेल, गावखेड्यामध्ये, गावात असेल, शहरात असेल, एकमेकाचा सुखदुःखाचा साथीदार असलेला समाज एकमेकाच्या विरोधात उभं करण्याचं पाप या राज्यामध्ये 2014ला सुरू झालं. आणि आमची स्पष्ट मागणी असणार आहे की तुम्ही सगळ्यांना घ्या आणि सन्मानजनक मार्ग काढा, जिथे दोनही समाजाचं समाधान होईल आणि त्यांचा हक्क त्यांना मिळेल, अशी आमची मागणी सरकारनं असणार आहे. शक्तीपीठ महामंडळासंदर्भात नागपूरपासून ते एक तुमच्या मागे एक बॅनर लागलेला आहे ज्यावरती महाभ्रष्टाचारी, महाघोटाळेबाज, महाटेंडरबाज, महायुती सरकार दिसत आहे. अजित पवार हवेत आहेत, उपमुख्यमंत्री त्यांना सोडून टाकतील, मुख्यमंत्री वरती हवेत आहेत. नेमकं काय सांगायचंय? नाही, असं आहे, ज्या 8 जागा मिळाल्या आहेत त्यामुळं मुख्यमंत्र्यांना सध्या हवा त्यांच्या 7 जागा, 8 नाही 7, आणि ते 7वी जागा कशी मिळाली तर ती बेईमानीनं मिळाली, त्याचा पर्दाफाश होणार आहे. ते काही फार काळ लपून राहणार नाही. तर त्यांना असं वाटतंय मी कमी जागा लढवून मी ह्यांच्याबरोबर आलो, त्यामुळे ते हवेत आहे. आणि जे सांगितले आम्हाला 30 मिळतील त्यांना मिळाले 9, तर ते चिंताग्रस्त झाले आहेत. आणि ज्यांनी जागा लढवून कशी तरी घासत पिसत एक आली त्यामुळं ते लटकून आहे. हे तिघेही मिळून एकाचा पायपोस एकात नाही अशी त्यांची अवस्था आहे. आणि त्यामुळं राज्याला वाऱ्यावर सोडण्याचं काम झालेलं आहे. त्यामुळे भविष्यात काय होईल ते अजितदादांचं काय होईल, शिंदेचं काय होईल येणारं काळ ठरवेल. पण मी एवढंच त्यामध्ये नमूद केलं आहे, हे तिघांच्या नाकर्तेपणामुळे आणि आपसातल्या भांडणामुळे महाराष्ट्राला उद्ध्वस्त करतात हे दाखवतात. मुंबई महाराष्ट्र आणि देशभरासह पाणी टंचाई हा प्रश्न आता निर्माण झालेला आणि याचा फटका थेट भारताच्या अर्थव्यवस्थेला होऊ शकतो असा एक अहवाल जो तो समोर आला. नाही, ते आम्ही वाचलेलं आहे. खरं तर आताही महाराष्ट्रामध्ये जवळपास 3800 टँकर आता सुरू आहे मराठवाड्यातील काही भागामध्ये. आणि ज्यावेळेस ही टंचाई परिस्थिती निर्माण झाली त्यावेळेस निवडणुकाचा काळ होता म्हणून त्यांनी सांगितलं. एकीकडे निवडणुका सांगितल्या आणि दुसरीकडे निवडणूक आयोगाची परवानगी मागून मतदान संपल्यानंतर 25,000 कोटीचे टेंडर काढले. आणि दुसरीकडे शेतकऱ्यांच्या संदर्भात निर्णय घेताना आचारसंहितेचा बागुलबुवा उभा केला. आज जी अवस्था निर्माण झाली त्यावेळेस मंत्र्यांनी या सगळ्या परिस्थितीवर चर्चा करायसाठी आणि निर्णय घेण्याची आवश्यकता होती. पण त्यावेळेस हे मंत्री बाहेर देशात होते, कृषी मंत्री, आणि पाणी टंचाईवर या सरकारनं पूर्णतः दुर्लक्ष केलं. आज ही अवस्था झाल्याचं कारण की या सर्व योजना ज्या होत्या महायुती सरकारच्या त्या फसव्या होत्या हे आता सिद्ध झालेलं आहे. आणि त्यासाठी एकूणच जी परिस्थिती गंभीर निर्माण झाली याला सरकार जबाबदार आहे. मुद्दा उपस्थित राहतो तो तारांकित आणि लक्षवेधी प्रश्नावर तुमच्या कार्यालयाकडनं काही अधिकाऱ्यांना स्वरूपात भूमिका घेतली जाते. तारांकित प्रश्न आणि लक्षवेधी मांडल्यावर ब्लॅकमेलिंग सारखे विषय केले जातात. काय वस्तू माझ्या कानावर आलं, तोंडावर अशा स्वरूपाचा माझ्या कानावर आलं. पहिली गोष्ट तर मी ते टाकलंच नाही, आणि दुसरी गोष्ट माझ्या ऑफिसच्या माझ्या OSDना फोन आला. मी तर स्वतः मला माहीत पण नाही याच्यातलं. मी आज आलो, 2 दिवस माझा फोन बंद होता, परंतु मी जी माहिती घेतली तर माझ्या ऑफिसमधून अशी लक्षवेधी टाकलेलीच नाही आहे. आणि दुसरी गोष्ट आमच्या ऑफिसमधून फोन आहे, आमच्या ऑफिसला फोन आलेला. झालं ना त्यांना. अनेक प्रशासकीय अधिकाऱ्यांनी राज्याचे गृहमंत्री आणि मुख्यमंत्री यांच्याकडे दुरावी तक्रारी तुमच्या कार्यालयाकडनं केल्या गेलेल्या आहेत. त्याच्यामध्ये अनेक IPS अधिकारी किंवा इतर तत्सम अधिकाऱ्यांना ब्लॅकमेलिंग स्वरूपातील प्रश्न मुद्दावून दिली जाते प्रश्नाच्या आधी अशी काही तक्रारी केल्या गेल्याची माहिती सुद्धा समोर येते. मला माहिती नाही काही, पण आमच्याकडे लोक निवेदनं देतात, पत्र देतात. आम्ही चौकशी करा म्हणून पत्र देत असतो त्या त्या विभागाला. अनेक पत्र येतात विरोधी पक्षाकडे, वडेट्टीवार साहेबांकडे येतात, माझ्याकडे येतात. आणि मग आम्ही काय करतो त्याला आमचं कव्हरिंग लेटर लावतो, चौकशी करा म्हणून सांगत असतो. त्यात काय विषय. शेतकऱ्यांची भूमिका तुम्ही मांडत आहे बऱ्याच वेळापासून. एक गोष्ट यामध्ये दिसली, तेलंगणा सरकारने जवळपास 2 लाख रुपयाची कर्जमाफी केली आहे, परंतु आता विरोधी पक्षाच्या पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांची कर्जमाफीचा मुद्दा आला. तेच आम्ही मागितलंय, आम्ही सुरुवातीलाच केलंय, आमच्या प्रेस नोटमध्ये पण आहे, तुम्हाला देण्यात.
आम्ही शेतकऱ्याची संपूर्ण कर्जमाफी आणि वीज बिल माफ करण्याचा मुद्दा या अधिवेशनात घेणार आहोत आणि कर्जमाफी ही तेलंगणाच्या धर्तीवर करावी अशी आमची मागणी आहे. आम्ही जे चहा पाण्याचं पत्र पाठवतोय ते तुम्हाला सर्क्युलेट होईल, त्यामध्ये ही मागणी आहे. त्यामध्ये सर्व विषय काही प्रेस पुढे मांडता आले नाही, पण ही मागणी आम्ही करतो. मराठी शेवटचा चला. राज्यातली 27,500 एकर जमीन जाते आणि नागपूरपासून कोल्हापूरपर्यंत सिंधुदुर्गपर्यंत आम्ही त्याला विरोध करतो. आमचा त्याला सभागृहात भूमिका दोन्ही सभागृहात भूमिका काय असेल? आमची विरोधाची भूमिका असेल त्या संदर्भात मी खुलासा केला आहे. ते पैसे जे आहेत त्या कुठला मार्ग त्याला शक्तीपीठाच्या ते पैसे त्या देवळाला देवस्थानाला द्यावं आणि त्याचं जीर्णोद्धार करावा. हिंदी में जिस तरीके से महाराष्ट्र सरकार काम कर रही है उसको लेकर विपक्ष किस तरीके से देख रहा है? सामने कई ऐसे देखिए सेशन ये 14वीं विधानसभा का आखिरी का सेशन है. अभी आपने 2 साल में देखा है कि ये सरकार अनितक से बनी है. ये कोई संवैधानिक इसको ढांचा सरकार को नहीं है. इनका उनका तोड़फोड़ के बनाया, किसी का मकान तोड़ा, किसी का बंगला तोड़ा, किसी की विंडो भी चुराई, ऐसे बनाकर ये सरकार बनी है. हमारी तो कांग्रेस की खिड़की भी लेके गए जिसको विंडो कहते हैं. तो ऐसी ये असंवैधानिक सरकार है. ये सरकार का उद्देश्य सत्ता और संपत्ति बटोरना है. प्रचंड यानी इसमें इनकी नीतियां स्पष्ट है. सरकार क्यों चाहिए? इन्होंने सरकार ने 2-2.5 साल के अंदर में ना किसान का भला किया, ना अनएम्प्लॉयमेंट का कभी विशेष सब्जेक्ट को उसने हाथ लगाया. यहाँ के इंडस्ट्री को बाहर चले गए. हमारे यहाँ पे इन्वेस्टमेंट हो नहीं रहा है. डावोस में जो पैसे की बात 3 लाख करोड़ इन्वेस्टमेंट की महाराष्ट्र की बात थी वो नहीं हो पाया. आज किसान सुसाइड कर रहा है, कर्ज माफी की अपेक्षा है, अकाल पड़ा हुआ है. तो ये स्थिति में सरकार का ध्यान केवल टेंडर निकालो, 30% कमीशन लो, कमीशन खोरी 40 और कमीशन खोरी करो, टेंडरबाज और कमीशन खोर सरकार. यही इनकी 2.5 साल की कारकिर्द रही है. खुलेआम हर सेक्टर में पैसे लूटने का काम चालू है. बाकी जनता को इन्होंने छोड़ दिया है. चलो खाना बटोरा जाता है सरकार की तरफ से, जो खाना आता है सीरियल्स, ग्रेन्स, राइस सब कुछ रहता है उसमें एक डेट जो है चिड़िया मिली है. कैसे देखते हैं इस डायनेमिक्स को? क्या सरकार हर बार अपना पैसा जो है वो बोलती है कि हम गरीबों के लिए खाना बांट रहे हैं, बहुत सारी ग्रेन्स बांट रहे हैं, बट अब उसमें जो है सामने आया है कि चिड़िया, मरी हुई चिड़िया उस खाने में से. देखिए ये जो खाने का बड़ा मेरे ख्याल ये भ्रष्टाचार का बड़ा स्कैम है. ये पूरा का पूरा बोगस खाना तो 25% लोगों को भी नहीं दिया जा रहा है और 100% का पैसा निकाला जा रहा है. ये इसमें पूरे सरकार के मंत्री लेकर उप मुख्यमंत्री लेकर पाला हुआ कंट्राक्टर है पाला हुआ, वो भी एक मुंबई का और एक नागपुर का है और एक मराठवाड़ा का भी था, उसका भी हिस्सा था जो अभी गिरा, वो सेंट्रल में मिनिस्टर था, वो भी इसमें हिस्सेदार है. ये सब मिलकर गरीब का खाना खा रहे. ये मरेंगे, इनको पाप लगेगा. गरीब को जो खाना देते हैं ना उसमें भी कमीशन खोरी और आधे को नहीं 20% लोगों को देना और 100% पैसे उठाना. ये सब मिलकर कर रहे हैं. केवल इनका उद्देश्य यही है जनता जाए भाड़ में, हमारी खुर्ची बची रहे, यही काम है. धन्यवाद. हो पांडे जी हो. ए भाई मैं तो बैठा हूँ यार. आता कुमार जी हटे. सर समोर, सर समोर. अरे मोबाईल खाली घे. साईड मोबाईल नीचे रे. आवाज साहेब हा एक नंबर.